मित्रांनो, आजचा आपला टॉपिक आहे रोटेशनल डायनॅमिक्स आणि रोटेशनल डायनॅमिक्स मध्ये आजचा आपला पॉइंट आहे व्हेइकल अलॉंग बँक रोड। आता बघा, मागचा जो व्हिडिओ आपला होता त्याच्यामध्ये आपण बघितलं व्हेइकल अलॉंग अ हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक। बघा, आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं असा एक हॉरिझॉन्टल तुमचा काय सर्क्युलर ट्रॅक आहे आणि त्या सर्क्युलर ट्रॅक वरती तुमची एखादी गाडी जर ट्रॅव्हल करत असेल, ओके, एखादी बाईक किंवा कार जर ट्रॅव्हल करत असेल तर ती सिच्युएशन कशी असते, त्याच्यावरती कोणकोणते फोर्स तुमचे अप्लाय होत असतात हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं होतं। ओके, आता बघा आपल्याला बघायचं व्हेइकल ऑन बँक रोड। ओके, जो काही रोड तुमचा बँक झालेला असतो, बँक रोड म्हणजे काय मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, तर ते आता आपल्याला बघायचं व्हेइकल अलॉंग बँक रोड। हा एक तुमचा सर्क्युलर रोड आहे। ओके, हा आहे तुमचा सर्क्युलर रोड। ओके, तर सर्क्युलर रोड जर असेल तर त्याचे एक रेडियस असते, तिला आपण स्मॉल आर डिनोट करत असतो। ही कार जी तुमची आहे, ही कार तुमची ट्रॅव्हल करते। ओके, ही ट्रॅव्हल करते, परंतु तिला सर्क्युलर मोशन मध्ये ट्रॅव्हलिंग करायचं आहे। तिचं मोशन कसं आहे, सर्क्युलर मध्ये तिला मूव्ह व्हायचं आहे, तर एक फोर्स तिच्यावरती अप्लाय होत असतो टुवर्ड सेंटर, तो असतो आपला सेंट्रिपिटल फोर्स, म्हणजे त्याला आपण म्हणतो एफसीटी। ओके, ह्या बॉडीचं मास म्हणजे ह्या कारचं मास आहे तुमच्या m। ओके, ही कार ज्या व्हेलॉसिटीने मूव्ह होते, ओके, ही कार ज्या व्हेलॉसिटीने मूव्ह होते ती आहे तुमची v। ओके, अशा प्रकारे आपण हे सर्क्युलर मोशन तुमचं बघितलेलं होतं। मग या सर्क्युलर मोशन मध्ये आपण v मॅक्स बघितलं होतं, मॅक्सिमम व्हेलॉसिटी काय असते, म्हणजे सर्क्युलर जो ट्रॅक आहे हा सर्क्युलर ट्रॅक वरून ट्रॅव्हल करताना जास्तीत जास्त स्पीड गाडीचं किती असलं पाहिजे ते आपण काढलं होतं। मग v max होता आपला v max अंडर रूट ऑफ म्यू आर जी। v max होता तुमचा अंडर रूट ऑफ म्यू आर जी। ओके, आता ह्या गाडीला म्हणजे ह्या कारला जर तुम्ही समोरून पाहिलं, आता तुम्ही वरतून टॉप व्ह्यूने बघताय, जी कार आहे तुम्ही काय करता, याला वरतून टॉप व्ह्यूने बघताय, परंतु समोरून जर पाहिलं अशी कार येते किंवा मग जाते आणि आपण पण ह्याच रोडवर इथे उभा आहे, तर ती कशी दिसेल तुम्हाला? हा तुमचा ट्रॅक आहे, हा तुमचा रोड आहे। ओके, हा तुमचा आहे रोड आणि ही तुमची कार, सपोज अज्यूम करा, ओके, ही तुमची कार आहे, तर तुम्हाला ती अशा प्रकारे दिसते। हा तुमचा रोड आहे, ओके, हा तुमचा रोड आणि ही तुमची कार तुम्हाला दिसते, एकतर ती तिकडे जाते किंवा मग ह्या साईडला ती येत आहे। ही नॉर्मल रोड झाला आणि आपला बँक रोड काय असतो, तुमचा बँक रोड असतो ह्या टाइपचा। ओके, हा असतो तुमचा, सॉरी जास्त मोठा डील झाला तो एवढा नको, आपण असं करूया, हा आहे तुमचा बँक रोड। मग बँक रोड जो असतो त्याच्यावरून तुम्हाला कार दाखवायची, ही तुमची कार। बघा, अतिशय सोपं आहे, काही याच्यात अवघड नाहीये। ओके, आता बघा, आणि हा जो अँगल असतो हा असतो आपला बँकिंग अँगल, म्हणजे याला आपण म्हणतो थीटा। बघा, हा सर्क्युलर ट्रॅक आपण बघितला, सर्क्युलर ट्रॅक मध्ये आपण रेडियस बघितली, ह्या एफसीटी म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स आपण बघितलं होतं, व्हेलॉसिटी v max आपण त्याची काढलेली होती। आता आपण बघतोय कोणता ट्रॅक बघायचा आपल्याला, व्हेइकल अलॉंग बँक रोड। ह्या बँक रोड वरती व्हेइकल जी ट्रॅव्हल करते ती कशा प्रकारे तुमची ट्रॅव्हल करणार आहे। मग त्याच्यामध्ये आपल्याला केस फर्स्ट जी बघायची, ओके, त्याच्यामध्ये आपल्याला केस फर्स्ट बघायची आहे। केस फर्स्ट आहे आपली अज्यूम फ्रिक्शन झिरो अँड फाइंड व्हेलॉसिटी। जी पहिली केस आहे आपली, त्याच्यामध्ये आपल्याला जे फ्रिक्शन असणार आहे, फ्रिक्शन कोणतं, ही कारचे टायर आणि जो तुमचा रोड आहे त्याच्यामध्ये जे फ्रिक्शन असतं, ओके, आपण त्याला म्हणतो एफएस, स्टॅटिक फ्रिक्शन जे असतं ते स्टॅटिक फ्रिक्शन आपल्याला काय करायचंय, अज्यूम झिरो। मग ते फ्रिक्शन झिरो असेल तर काय होईल, बघा आता बघा, ही कार आहे तुमची रोड वरती जाते, ओके, रोड वरती ती ट्रॅव्हल करते, मग ह्या दिशेने
काय असतं, ह्या दिशेने फ्रिक्शनल फोर्स त्याच्यावरती अप्लाय होत असतो. ओके, आता हा कर्व आहे, इथून ती ट्रॅव्हल करते. ओके, मग ह्या कर्व वरून ट्रॅव्हल करायला तिला जो सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करायचा असतो तो कोण प्रोव्हाइड करत असतो, हा स्टॅटिक फ्रिक्शन, जो आपण त्याला फ्रिक्शनल फोर्स म्हणत असतो, तो आपल्याला फ्रिक्शन प्रोव्हाइड करत असतो. आणि तेच फ्रिक्शन आपल्याला काय करायचं आहे, अझ्युम फ्रिक्शन झिरो. तेच फ्रिक्शन म्हणजे एफएस आपल्याला काय करायचं आहे, इथे झिरो अझ्युम करायचा आहे. मग तो फ्रिक्शन जर झिरो असेल तर सेंट्रिपिटल फोर्स इथे अप्लाय होणार आहे का? जर आपण फ्रिक्शन जर झिरो अझ्युम केला, बघा हा सेंट्रिपिटल फोर्स, सॉरी हा स्टॅटिक फ्रिक्शन जो आहे तो ह्या कारला काय प्रोव्हाइड करतोय, सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करतो. आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. तुमचं कन्फ्युजन दूर करण्यासाठी परत एकदा मागचा व्हिडिओ तुम्ही बघू शकता. ओके, हा स्टॅटिक फ्रिक्शन तुम्हाला सेंट्रिपिटल फोर्स ह्या सर्क्युलर रोड वरती किंवा सर्क्युलर ट्रॅक वरती तुम्हाला प्रोव्हाइड करत असतो. सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करता आपल्याला स्टॅटिक फ्रिक्शन प्रोव्हाइड करत असतो. आणि तोच फ्रिक्शन आपल्याला काय अझ्युम करायचं इथे, फ्रिक्शन झिरो, अझ्युम फ्रिक्शन झिरो अँड फाइंड व्हेलॉसिटी. आणि आपल्याला इथे व्हेलॉसिटी फाइंड करायची आहे. मग बघा सिंपल लॉजिक आहे. जर आपण फ्रिक्शन जर काय केलं, फ्रिक्शन जर झिरो आपण अझ्युम केलं म्हणजे काय, पहिला प्रॉब्लेम काय, सर्वात मोठा आपला काय करायचं, आपल्याला फ्रिक्शन बिकम्स झिरो. बघा आपण काय केलं, फ्रिक्शनला झिरो अझ्युम केलं म्हणजे काय झालं तुमचं, फ्रिक्शन बिकम्स झिरो. फ्रिक्शन बिकम्स झिरो. मग हा फ्रिक्शन जर तुमचा झिरो झाला, ओके, फ्रिक्शन जर तुमचा झिरो झाला तर इथे सेंट्रिपिटल फोर्स राहील का तुमचा, नाही, सेंट्रिपिटल फोर्स राहणार नाही. मग इथे होईल नो सेंट्रिपिटल फोर्स किंवा नो एफसीटी. देयर इज नो सेंट्रिपिटल फोर्स, कारण सेंट्रिपिटल फोर्स कोण प्रोव्हाइड करतो आपल्याला, फ्रिक्शन. आणि फ्रिक्शन जर झिरो झालं तर सेंट्रिपिटल फोर्स राहील का, नाही. आणि विदाउट अ सेंट्रिपिटल फोर्स देयर इज नॉट सर्क्युलर मोशन. म्हणजे काय, जर तुमचं सेंट्रिपिटल फोर्स तिथे अप्लाय होतच नसेल तर सर्क्युलर मोशन ट्रॅव्हल करणार आहे का गाडी. बघा आता समजा हे तुमचं सेंट्रिपिटल फोर्सच नाहीये आणि सर्क्युलर ट्रॅक तुमच्या गाडीला ट्रॅव्हल करायचं आहे, तर ते ट्रॅव्हल करू शकेल का, नाही. ती काय होईल, इथून सरळ स्किड होऊन जाईल खाली, रोडच्या खाली जाईल किंवा डिवायडर असेल तर डिवायडरवरती ती आदळेल. सेंट्रिपिटल फोर्स जर नसणार आहे तर ही जी कार आहे ती सर्क्युलर मोशन करूच शकणार नाही. म्हणून आपण म्हणू शकतो इथे नो सर्क्युलर मोशन. बघा फ्रिक्शन बिकम झिरो, पहिलंच काय सांगितलं, अझ्युम फ्रिक्शन झिरो. मग फ्रिक्शन जर आपण अझ्युम केलं झिरो आहे तर फ्रिक्शन झिरो झाल्यामुळे तुमचा सेंट्रिपिटल फोर्स वर्क करणार नाही, कारण सेंट्रिपिटल फोर्स तुमचा स्टॅटिक फ्रिक्शन तुम्हाला प्रोव्हाइड करतोय. आणि सेंट्रिपिटल फोर्स नसेल तर तिथे तुमचं सर्क्युलर मोशन होणार नाही. मग आपल्याला बघा जर सर्क्युलर मोशन होणार नाही, म्हणजे मी तर सांगितलं अजून फ्रिक्शन झिरो आणि फाइंड व्हेलॉसिटी पण फाइंड करा. तर बघा असा एखादा रोड आहे तुमचा की तो एकदम तुम्हाला काय झाला, स्मूथ झालेला आहे. तुमच्या गाडीचे टायर, कारचे टायर सुद्धा काय झाले, स्मूथ झालेले आहे. तरी पण आपण कार चालवतो की नाही, एक व्हेलॉसिटी असते, मोस्ट सेफ व्हेलॉसिटी आपण तिला म्हणतो. त्या व्हेलॉसिटीने आपण ती कार चालवत असतो, तरी पण आपली कार स्किड होत नाही. त्या तिथे फ्रिक्शन जरी नसेल तरी पण आपण चालू शकतो, बरोबर आहे. ती कार आपण चालू शकतो. मग तेच आपल्याला इथे शोधायचं आहे. मग बघा ते शोधण्यासाठी सिंपल आता काय समजेल आपण की जो काही फोर्स आहे तुमचा, ओके, म्हणजे स्टॅटिक फ्रिक्शन इथे अप्लाय होत नाहीये. मग काय होईल, बघा ही कार तुमची बँक रोड वरती चालते, ओके, ही कार तुमची बँक रोड वरती चालते. मग सर्वात अगोदर पहिला फोर्स काय अप्लाय होणार आहे त्याच्यावरती, बघा पहिला फोर्स तुमचा अप्लाय होणार आहे तिचं वेट. ह्या कारचं जे काही वेट तुमचं असणार आहे ते तिच्यावरती अप्लाय होणार आहे, ओके, म्हणजे mg. ह्या कारचं जे वेट आहे mg, हा फोर्स त्या कारवरती अप्लाय होणार आहे. सर्वात पहिला फोर्स अप्लाय होईल तुमचा कारचा वेट, ओके. त्याच्यानंतर हा जो बँक रोड आहे, ओके, आपल्याला काय शोधायचे आता, आपण अझ्युम केलं की फ्रिक्शन काय झिरो. मग फ्रिक्शन जर झिरो केलं तर तुमचं सर्क्युलर मोशन होणार नाही. तरी पण आपल्याला सर्क्युलर मोशन करायचं आहे, व्हेलॉसिटी फाइंड करायची, म्हणून आपण हे करतोय. आता हा तुमचा बँक रोड आहे, ओके, हा बँक रोड आहे. हा तुमचा mg तुम्ही काय केला, हा पहिला फोर्स अप्लाय होतोय. कोणत्याही गोष्टीवर त्याचं स्वतःचं वेट फोर्स त्याच्यावरती अप्लाय होत असतो, ओके. हा तुमचा फोर्स अप्लाय झाला वेटचा. त्याच्यानंतर दुसरा फोर्स काय अप्लाय होणार आहे, हा जो तुमचा टिल्टेड रोड आहे, जो बँक रोड आहे, ओके, याला नॉर्मल फोर्स तुमचा अप्लाय होणार आहे, ओके. नॉर्मल फोर्स काय असतो, नेहमी परपेंडिक्युलर असतो. म्हणजे ह्या पद्धतीने तुमचा जो फोर्स काय होईल, अप्लाय होईल.
इथे करतो मी याला नॉर्मल फोर्स, हा झाला तुमचा नॉर्मल फोर्स इथे अप्लाय झालेला आहे. ओके, मग आता नॉर्मल फोर्स इथे अप्लाय झालेला आहे, हा तुमचा थीटा आहे आणि आपल्याला काय शोधायची आहे, व्हेलॉसिटी शोधायची आहे. मग कशी शोधणार व्हेलॉसिटी, याच्यावरती अजून कोणत्या प्रकारचे फोर्स अप्लाय होतील बघा. आता हा फोर्स जो आहे तो आपल्याला दिलाय, हा नॉर्मल फोर्स इथे अप्लाय झालेला आहे. ओके, वेट इथे अप्लाय झालेला आहे. आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय, तर बघा फोर्सचं रिझोल्यूशन, फोर्स रिझॉल्व करणं आपण शिकलेलो आहे. मॅथमॅटिक्स मध्ये पण तुमचं झालेलं आहे, फिजिक्स मध्ये पण मागच्या वर्षी झालेलं आहे. या फोर्सला आपल्याला काय करायला लागेल, रिझॉल्व करायला लागेल. कारण कोणतीही गोष्ट सर्क्युलर ट्रॅक करून जर तुम्हाला न्यायची आहे तर सेंट्रिपिटल फोर्स किंवा रेडियल जो फोर्स असणार आहे तुमचा तो तिथे प्रोव्हाइड झाला पाहिजे. ओके, आता हे दोनच फोर्स जर आपण याच्यावरती अप्लाय केले, तुमचं वेट ते जमिनीकडे त्याला खेचून ठेवणार आहे आणि नॉर्मल वरती बॅलन्स करून ठेवणार, पण त्या कारला सर्क्युलर ट्रॅक करून काय करायचं, ट्रॅव्हलिंग करायचंय. सर्क्युलर ट्रॅक करून ट्रॅव्हलिंग करायचं आहे. त्या सर्क्युलर ट्रॅक करून ती स्किड होऊ नये, बाहेर जाऊ नये, म्हणून आतमध्ये खेचणारा कोणता तरी फोर्स काय असला पाहिजे, तिथे असला पाहिजे. म्हणून आता आपण काय करणार आहे, हा जो नॉर्मल फोर्स आहे याला रिझॉल्व करणार आहे. मग याला रिझॉल्व करण्यासाठी आपल्याला काय करायला लागेल, सुरुवातीला याला जर तुम्हाला रिझॉल्व करायचं आहे तर आपण इथे क्वाड्रंट बनवून घेऊया. आपण इथे बनवूया क्वाड्रंट. ओके, अशा प्रकारे आपण क्वाड्रंट बनवूया. हे तुमचे आपण क्वाड्रंट बनवले. ओके, ग्राफ पेपर वरती असतात ते बघा. समजण्यासाठी मी हा जो फोर्स आहे नॉर्मल सॉरी वेटचा तो एम टी दिला, इथे परत हा नॉर्मल फोर्स तुमचा एन बी दाखवतो. ओके, मग आता याला काय करायचं, आपल्याला फोर्सला आपल्याला ह्या सेंटरच्या साईडला म्हणजे सेंटरकडे ओढणारा एक फोर्स दाखवायचा आहे. ओके, त्यासाठी आपण ह्या एन ला काय करणार आहे, रिझॉल्व करतो. हा जो नॉर्मल फोर्स आहे याला आपण अकॉर्डिंग टू क्वाड्रंट रिझॉल्व करणार आहे. रिझॉल्व कसा करायचं बघा. आता हा थीटा इथे, हा बँकिंग अँगल तुमचा थीटा आहे, फक्त एवढंच तुम्हाला दिलेलं आहे आणि तुम्हाला हे फोर्स रिझॉल्व करायचे आहे. मग कसे रिझॉल्व करणार, अतिशय सोपं आहे, काही अवघड याच्यामध्ये नाही बघा. जो n तुम्हाला दिलाय, आपण बघितलं की ज्या बाजूला तुमचा थीटा असतो तिकडे काय होतो, कॉस येतो, आणि ज्या बाजूला थीटा असतो तिकडे साइन असतो. हे आपण बघितलेलं आहे मागच्या वर्षी. मग आता मला सांगा, एकच तुम्हाला अँगल इथे थीटा दिलाय, मग याचे अँगल तुम्हाला अगोदर शोधायला लागणार आहे. इथे तुम्हाला जर हा कॉस द्यायचा आहे आणि हा जर तुम्हाला साइन द्यायचा आहे, तर तुम्हाला इथे जे अँगल आहे ते अँगल शोधायचे आहे. मग ते कशा प्रकारे तुम्ही शोधणार बघा, अतिशय सोपं आहे, काही याच्यामध्ये अवघड नाहीये. आता हा जो बँकिंग रोड आहे, ओके, हा जो बँक रोड आहे याला एक पॅरलल लाईन मी इथे ड्रॉ करतो. ओके, हा जो बँक रोड आहे याला मी पॅरलल लाईन आपल्या ह्या ओरिजिन मधून ड्रॉ करतो. बघा, या ओरिजिन मधून मी पॅरलल लाईन ड्रॉ करतो. समजून घ्या ती पॅरलल आहे असं. ओके, आता सिंपल आहे. हा जो तुमचा थीटा आहे, ओके, हा जर तुमचा काय आहे, थीटा आहे, हा तुमचा जो वेट आहे तो काय होतो, परपेंडिक्युलरली अप्लाय झाला, म्हणून हा काय आला तुमचा 90 डिग्री. ओके, हा जो तुमचा थीटा आहे हा 90 आहे. मग हा जो इथला अँगल आहे, ओके, हा इथला अँगल काय तुमचा, हा 90, हा थीटा, हा काय तुमचा बघा टोटल 180 असते आपली. हा ट्रायंगल आहे. ओके, या ट्रायंगलची टोटल सम काय असते, अँगलची सम काय असते तुमची 180 असते. हा 90 असेल. ओके, एक तुमचा 90 आहे, दुसरा काय थीटा आहे. ओके, एक 90 आहे, दुसरा काय थीटा आहे. मग हा काय असला पाहिजे तुमचा बघा, त्याला जर आपण x मानलं, हा झाला तुमचा 180, तर काय हा x हा तुमचा 180, हा प्लस 90 इकडे जाताना मायनस 90 आणि हा होईल मायनस 90. म्हणजे x काय आला तुमचा 180 मायनस 90 90 आणि हा मायनस थीटा. म्हणजे हा अँगल काय तुमचा 90 मायनस थीटा. बघा, हा जो अँगल असणार आहे तुमचा हा 90 मायनस थीटा. ओके, हा 90 आला, हा थीटा आला, मग हा राहिला काय 90 मायनस थीटा तुमचा आला. ओके, कसा आला ते तुम्हाला सांगितलं इथे.
ओके, तो 90 मायनस थिटा कसा आला ते मी तुम्हाला सांगितलं अँगल सम प्रॉपर्टी वरून तुमच्या. ओके, त्याच्यानंतर हा जर तुमचा 90 मायनस थिटा आलेला असेल तर मग आता पुढचे अँगल कसे रिझॉल्व करायचे बघा. आता हा तुमचा किती आला 90 मायनस थिटा आला, मग त्याच्यावर आपल्याला हा अँगल शोधायचा आहे. ओके, कोणता अँगल शोधायचा आहे, हा जो इथे तुम्हाला दिलाय हा नॉर्मल आणि हा तुमचा एक ऍक्सिस y ऍक्सिस जो आहे त्याच्यामधला अँगल आपल्याला शोधायचा आहे. बघा हा अँगल तुमचा 90 मायनस थिटा तुम्हाला दिलाय. ओके, आता ही लाईन जी आहे हा बँक रोल. ओके, आणि ही वरची लाईन आपण जी पॅरलल ड्रॉ केली त्याच्यामुळे हा अँगल आणि इथला हा जो अँगल आहे बघा हा, हे दोघं काय झाले तुमचे करस्पॉन्डिंग अँगल. आणि करस्पॉन्डिंग अँगल ओके काय असतात ते तुमचे असतात सेम इन मिजर. मग हा पण अँगल काय तुमचा 90 मायनस थिटा, काय येतो 90 मायनस थिटा. ओके, हा अँगल तुमचा 90 मायनस थिटा आला. मग याच्यावरून तुम्ही हा अँगल कसा काढणार तर बघा हा जो टोटल आहे तो आहे तुमचा 90 डिग्री. ओके, हा जो टोटल आहे तो आहे 90 डिग्री. ओके, त्याच्यापैकी हा जर तुमचा 90 मायनस थिटा असेल तर हा किती. ओके, तर टोटल किती येतो तुमचा 90 डिग्री. ओके, त्याच्यापैकी एक आहे 90 मायनस थिटा आणि दुसरा आहे x प्लस x. मग हा x तुम्हाला करायचा आहे म्हणजे काय x इज इक्वल्स टू हा तुमचा 90 मायनस 90 मायनस थिटा. ओके, मग काय होईल ब्रॅकेट जर ओपन केला आपण तर 90 हा मायनस 90 आणि थिटा काय आला प्लस थिटा, म्हणजे 90 90 कॅन्सल, x काय आला तुमचा थिटा, म्हणून हा जो अँगल येणार आहे तुमचा हा येणार आहे थिटा. ओके, सिंपल लक्षात घ्या. हा 90 मायनस थिटा आला, त्याचा करस्पॉन्डिंग अँगल 90 मायनस थिटा आला. ओके, त्याचा करस्पॉन्डिंग जो अँगल होता तो आला तुमचा 90 मायनस थिटा. ओके, तो 90 मायनस थिटा हा टोटल 90 होता, मग ते 90 मधून आपण 90 मायनस थिटा जर काय केलं आपण सबट्रॅक्ट केला आपल्याला मिळाला थिटा. म्हणजे हा जो अँगल तुम्हाला मिळालेला आहे कोणता हा ऍक्सिस आणि नॉर्मलचा तो मिळाला थिटा. ओके, हा थिटा मिळाला म्हणून याचा जो अपोजिट अँगल आहे ओके हा आपल्याला मिळाला थिटा. ओके, आणि तोच अँगल आपण खूप वेळपासून शोधत होतो. मग हा आपला थीटा जर आला ओके, हा अँगल काय आला आपला थीटा जर आला तर मग थीटाच्या बाजूचा जो असतो तो होतो आपला cos थीटा. काय होतो cos थीटा. आता काय यांना आपण रिझॉल्व करतोय बरोबर, म्हणून ही साइड तुमची होणार आहे n cos थीटा. बघा ही साइड तुमची होणार आहे n cos थीटा. हा तुमचा झाला n cos थीटा आणि हा इकडे होणार आहे तुमचा n sin थीटा. एवढं सगळं का काढलं तुम्हाला हे काढायचं नाहीये. ओके, तुम्हाला हे काही करायचं नाही, फक्त तुम्हाला एक्सप्लेन करतोय मी समजण्यासाठी तुम्हाला सांगतोय. ओके, म्हणजे याच्यावर आपण सिंपल काय लिहू शकतो बघा, हे तुम्ही लिहून घ्या. ओके, व्हिडिओ पॉज करून बघा. याच्यावर आपण सिंपल रिझोल्यूशन जे आहे ते काय करू शकतो आपल्या बँक रोडचं, तर ते सोपं आहे. बघा इथे मी वरती लिहून घेतो S1. ओके, S1 जी आहे आपली अज्यूम फ्रिक्शन 0, अज्यूम फ्रिक्शन 0 and find velocity. ओके, हा तुम्हाला दिलेला आहे. मग असा जर असेल तर त्याच्यामध्ये आपण पहिलं काय होतं फ्रिक्शन बिकम 0. पहिलं सांगितलं होतं आपल्याला फ्रिक्शन बिकम्स 0. फ्रिक्शन जर 0 झालं तर तुमचा नो एफसीटी सेंट्रिपिटल फोर्स तिथे नसणार आहे आणि सेंट्रिपिटल फोर्स नसणार आहे त्याच्यामुळे सर्क्युलर मोशन तिथे होणार नाही. नो सर्क्युलर मोशन. ओके, म्हणजे आता हे पुसलं आपण तरी काही आपल्याला अडचण येणार नाही. ओके, आता बघा सिंपल, आता एवढं पूर्ण आपल्याला लिहायची गरज नाहीये. मग सिंपल मी काय करतो, मी हा तुमचा बँक रोड ओके, हा तुमचा थीटा, त्याच्यानंतर ही तुमची कार. ओके, मग याच्यावरती फक्त आपल्या होणारे फोर्सेस मी आता काढतो. ओके, मग कोणते फोर्स आपल्या होत आहे तर पहिला फोर्स आहे तुमचा mg. हा तुमचा वेट. ओके, हा mg फोर्स आपला होता. त्याच्यानंतर दुसरा कोणता
ह्या mg ला कोण बॅलन्स करतोय? ह्या mg ला बॅलन्स कोण करतोय? n cos थीटा. बघा हे mg ला बॅलन्स करतोय n cos थीटा. ओके. आणि इकडे आता जो फोर्स आपल्याला प्रोव्हाइड करतो सेंट्रिपिटल फोर्स कोण प्रोव्हाइड करतोय? टुवर्ड सेंटर कोण आहे? n sin थीटा. ओके. अशा प्रकारे ह्या डायग्राम वरून आपल्याला हे मिळालं की कोणते फोर्स आपल्याला होतात? तीन. कोणकोणते? mg त्याचं वेट mg ला बॅलन्स करतो n cos थीटा. mg ला कोण बॅलन्स करतोय? तुमचा n cos थीटा बॅलन्स करतोय. आणि हा n sin थीटा काय? टुवर्ड सेंटर. मग टुवर्ड सेंटर असल्यामुळे तो काय आहे आपला? सेंट्रिपिटल फोर्स आपल्याला प्रोव्हाइड करतोय. ओके. पण ह्या डायग्राम सुद्धा आता आपल्याला गरज राहिलेली नाही. ओके. आता आपल्याला शोधायची, आता आपण तुमचा जो अँगल होता म्हणजे तुमचा नॉर्मल जो होता तो आपण रिझॉल्व केलेला आहे. आता आपल्याला शोधायची व्हेलॉसिटी. ओके. म्हणजे काय? फ्रिक्शन जर तुमच्या गाडीचं नसेल, तुमच्या गाडीचे टायर आणि रोड पूर्णपणे स्मूथ झालेला आहे आता. ओके. पूर्णपणे तो स्मूथ झालेला आहे आणि तरी सुद्धा आपल्याला त्या रोडवरून गाडी चालवायची आहे, त्या बँक रोडवरून गाडी चालवायची आहे. तर ती काही स्पेसिफिक मोस्ट सेफ व्हेलॉसिटी किंवा आपण त्याला म्हणतो मोस्ट सेफ व्हेलॉसिटी सोबत आपण त्याला म्हणतो असतो ऑप्टिमम स्पीड. आपल्या गाडीची ऑप्टिमम स्पीड काय असली पाहिजे ती आपल्याला इथे शोधायची. सांगितलं आपल्याला इथपर्यंत झालं आपलं. आता सांगितलं आपल्याला फाइंड व्हेलॉसिटी. मग ती व्हेलॉसिटी आपण आता फाइंड करणार आहोत. मग ती व्हेलॉसिटी फाइंड करण्यासाठी अतिशय सोपं आहे. मग सर्वात अगोदर काय दिलं आपल्याला? बघा आता फोर्सेस कोणकोणते? तर पहिला फोर्स आहे, पहिला फोर्स काय आपला n cos थीटा. हा कशाला बॅलन्स करतो? n cos थीटा ह्या mg ला. ओके. म्हणून आपण बॅलन्सेस mg. ह्या वेटला तो n cos थीटा काय करतो? तुमचा बॅलन्स करतोय. मग असं जर असेल तर n cos थीटा जर तुमच्या mg ला बॅलन्स करत असेल तर n cos थीटाची व्हॅल्यू काय आहे तुमची? n cos थीटा इज इक्वल टू काय होईल? हे हा फोर्स आणि हा फोर्स जर एकमेकांना बॅलन्स करतोय तर त्यांचं मॅग्नेटिक काय असणार? सेम असणार. म्हणून n cos थीटा इज इक्वल टू तुमचा आलाय mg. याला मी म्हणतो इक्वेशन 1. ओके. हे झालं तुमचं इक्वेशन 1. आता त्याच्यानंतर पुढचा फोर्स आहे तुमचा n sin थीटा. n sin थीटा काय करतोय आपल्याला? काय प्रोव्हाइड करतोय? n sin थीटा टुवर्ड्स रेडियस जातो म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स तुम्हाला प्रोव्हाइड करतोय. मग मी लिहितो सेकंड फोर्स. सेकंड आहे आपला इथे म्हणतो मी नेसेसरी सेंट्रिपिटल डायरेक्ट लिहितो नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स विल बी प्रोव्हाइडेड बाय कोण प्रोव्हाइड करणार आहे? तर n sin थीटा. प्रोव्हाइडेड बाय n sin थीटा. का? तर हा n sin थीटा कुठे जातो? तुमच्या टुवर्ड सेंटर जातो. म्हणून तो आता आपल्याला सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करणार आहे. म्हणजेच काय होईल? देयरफॉर n sin थीटा इज इक्वल्स टू n sin थीटा इज इक्वल्स टू काय होईल? आता n cos थीटा आपल्याला मिळाला mg ला बॅलन्स करतो म्हणून. मग n sin थीटा काय प्रोव्हाइड करतो आपल्याला? सेंट्रिपिटल फोर्स. आणि सेंट्रिपिटल फोर्सचं मॅग्निट्यूड आपण काय लिहित असतो? mv² अपॉन r. काय लिहितो? mv² अपॉन r आपण लिहित असतो. हे झाले तुमची इक्वेशन सेकंड. आपल्याला काय शोधायचे? व्हेलॉसिटी शोधायची. फाइंड व्हेलॉसिटी म्हटलंय. मग इथे व्हेलॉसिटीची टर्म आहे का? नाही. याच्या आहे. मग बघा जर आपण ह्या n cos थीटा ने जर ह्या n sin थीटा म्हणजे ह्या इक्वेशन 1 नी जर इक्वेशन 2 ला डिवाइड केलं तर आपल्याला हा v मिळू शकतो. कारण हा इथे mg मधला m आणि या mv² चा m तुमचा कॅन्सल होणार आहे. म्हणून आपण काय करूया? इक्वेशन 2 ला इक्वेशन 1 नी डिवाइड करूया. मग मी म्हणतो डिवाइड इक्वेशन सेकंड बाय 1. ओके. मग इक्वेशन सेकंड काय तुमची? n sin थीटा. त्याला डिवाइड करतोय आपण इक्वेशन 1 नी n cos थीटा. ओके. एक मिनिट पेन चेंज करूया. n cos थीटा इज इक्वल्स टू n sin थीटा काय तुमचं? n sin थीटा आहे mv² अपॉन r आणि n cos थीटा दिलाय तुम्हाला mg. n cos थीटा काय दिलाय? mg. आता इथला m आणि इथला m काय झाला तुमचा? कॅन्सल झाला. हा n नॉर्मलचा आणि हा पण तुमचा कॅन्सल झाला. राहिला काय? sin थीटा अपॉन cos थीटा. मग sin थीटा अपॉन cos थीटा काय होतो तुमचा?
tan थिटा होतो, काय होतो tan थिटा. इकडे काय राहिलं, हा v स्क्वेअर, हा v स्क्वेअर इथे, ओके, आणि हा जो r आहे तो इथे काय डिनॉमिनेटर तो खाली आला म्हणजे काय झालं, v स्क्वेअर अपॉन rg. हा झाला तुमचा tan थिटा. आपल्याला वेलोसिटी काय पाहिजे, आपल्याला काय पाहिजे, फाइंड वेलोसिटी. मग वेलोसिटीचे इक्वेशन किंवा फॉर्म्युला इथून आपल्याला शोधायचा आहे. मग काय, हा तुमचा v स्क्वेअर राहील, ओके, हा rg इथे काय होतंय डिवाइड करतो, इकडे काय करणार तो मल्टिप्लाय, म्हणजे हा तुमचा rg tan थिटा, हा काय आला तुमचा rg tan थिटा. ओके, आपल्याला काय शोधायची, फक्त वेलोसिटी. मग याचा स्क्वेअर रूट करायला लागेल, म्हणजे काय तुमचा v इज इक्वल्स टू अंडर रूट ऑफ rg tan थिटा. ओके, ही जी टर्म आता आपल्याला मिळालेली आहे v इज इक्वल्स टू rg tan थिटा, ही जी टर्म आहे ही आहे आपली ऑप्टिमम वेलोसिटी. ओके, किंवा ऑप्टिमम स्पीड, किंवा तुमच्या बुक मध्ये तुम्हाला दिलंय मोस्ट सेफ वेलोसिटी. तुमच्या बुक मध्ये दिलंय मोस्ट सेफ वेलोसिटी. ओके, किंवा मग त्याला म्हणूया आपण ऑर ऑप्टिमम स्पीड, ऑप्टिमम स्पीड. ओके, आता पुस्तकात वेगळ्या पद्धतीने दिलंय, मी तुम्हाला वेगळ्या पद्धतीने एक्सप्लेनेशन करून सांगतोय. मी पुस्तकामध्ये लाईन टू लाईन तुम्हाला सांगत नाही. फक्त आपल्याला महत्त्वाचं काय तर तुमच्या डोक्यामध्ये कन्सेप्ट जाणे. तुम्हाला कन्सेप्ट कळाली की हा फॉर्म्युला कसा डेव्हलप झाला, ओके, तर तुम्हाला ते सोपं जाणार आहे. तुम्ही जर पाठांतर करायचं म्हटलं तर मग ते खूप अवघड आहे. खूप सारख्या टर्म तुमच्या पेजेस मध्ये आहे. पाठांतर अजिबात करू नका. त्या टर्म कशा आला, कन्सेप्ट काय ते नेमकं तुम्ही समजून घ्यायचं. आता हे आली आपली ऑप्टिमम स्पीड किंवा म्हणून आपण मोस्ट सेफ वेलोसिटी ही तुमची आली. मग याच्यावर आपण थीटा सुद्धा फाइंड करू शकतो. थीटा म्हणजे काय, आता हा थीटा म्हणजे काय, बँकिंग अँगल आपण फाइंड करू शकतो. ही झाली तुमची मोस्ट सेफ वेलोसिटी. मग बँकिंग अँगल जर मला फाइंड करायचा असेल तर बघा tan थीटाची व्हॅल्यू काय दिली मला, tan थीटा काय दिलाय, v स्क्वेअर अपॉन rg. म्हणजे मला जर थीटा काढायचा असेल तर तो काय होईल, थीटा इज इक्वल्स टू tan इनवर्स, थीटा इज इक्वल्स टू काय होईल, tan इनवर्स v स्क्वेअर अपॉन rg. ओके, अशा प्रकारे हा तुमचा थीटा तुम्हाला मिळून जाईल. ओके, आणि या थीटा म्हणजे काय येणार, तुमचा बँकिंग अँगल येणार आहे. हा जो थीटा तुम्हाला दिला आहे हा असणार आहे तुमचा बँकिंग अँगल. ओके, तर बघा आज आपण काय बघितलं, व्हेकल ऑन बँक रोड मध्ये आपण बघितलं अझ्युम फ्रिक्शन झिरो अँड फाइंड वेलोसिटी. अझम्पशन काय होतं आपल्या केस 1 मध्ये की फ्रिक्शन जे असतं तुमच्या कारचं टायर आणि रोड मधलं जे काही फ्रिक्शन असतं स्टॅटिक फ्रिक्शन, ते आपण काय केलं, अझ्युम झिरो केलं. मग झिरो अझ्युम केल्यामुळे आपल्याकडे मोठा प्रॉब्लेम काय झाला, तर फ्रिक्शन बिकम झिरो. जर फ्रिक्शन तुमचं झिरो झालं तर सेंट्रिपिटल फोर्स तिथे प्रोव्हाइड होणार नाही, आणि सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड होणार नाही मग तुमचं सर्क्युलर मोशन होणार नाही, हे आपण बघितलं. मग त्याच्यावरून आपण एक थीटावरून काय काढले, हा जो तुमचा नॉर्मल होता तो नॉर्मल आपण रिझॉल्व करून घेतला, तो आपल्याला मिळाला n cos थीटा आणि n sin थीटा मध्ये. त्याच्यानंतर आपण बघितलं की n cos थीटा जो आहे तो काय करतोय, त्या गाडीच्या वेटला म्हणजे mg ला काय करतोय, तो बॅलन्स करतोय. म्हणून आपण लिहिलं n cos थीटा इज इक्वल टू mg. ओके, हे इक्वेशन आपल्याला मिळालं. नंतर आपण बघितलं की जो नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स आहे तो आपल्याला कोण प्रोव्हाइड करतोय, हा n sin थीटा. तोच का प्रोव्हाइड करतोय, तर तो ऍक्ट कुठे होतोय, टुवर्ड द सेंटर. टुवर्ड सेंटर तो ऍक्ट होतोय. त्याच्यामुळे आपण लिहिलं मग देअरफॉर n sin थीटा इज इक्वल्स टू तुमच्या सेंट्रिपिटल फोर्सचं मॅग्निट्यूड म्हणजे फॉर्म्युला काय, mv स्क्वेअर अपॉन r. त्याला म्हटलं आपण इक्वेशन सेकंड. ओके, आपल्याला काढायची होती व्हॅल्यू v ची. डिवाइड काय केलं तर आपल्याला v ची व्हॅल्यू काढायची होती. ते v ची व्हॅल्यू मिळवण्यासाठी आपण डिव्हिजन केलं. इक्वेशन 2 ला आपण 1 डिवाइड केलं, तो n कॅन्सल झाला, इथे m कॅन्सल झाला. आपल्याला मिळाला sin थीटा अपॉन cos थीटा, आणि तो काय असतो मग tan थीटा. इथे राहिला v स्क्वेअर, तो v स्क्वेअर हा r खाली आला rg, म्हणून मिळाला आपल्याला v स्क्वेअर इज इक्वल्स टू rg tan थीटा. आणि त्याच्यावरून आपण v लिहिला, v इज इक्वल्स टू अंडर रूट ऑफ rg tan थीटा. आणि तीच काय झाली आपली, हा जो फॉर्म्युला आहे जे मॅग्निट्यूड आपल्याला मिळालं ते आहे तुमचं मोस्ट सेफ वेलोसिटी. म्हणजे तुमच्या गाडीचे टायर कितीही स्मूथ झालेले असले, ओके, किंवा रोड किती स्मूथ झालेला असला तरी पण ह्या ऑप्टिमम स्पीडनी जर तुम्ही तुमची कार चालवत असाल तर तुम्ही त्या सर्क्युलर रोडवर स्किड होणार नाही किंवा बाहेर तुम्ही पडणार नाही. त्याच्यावर आपण अँगल सुद्धा काढला. मग आता बघा, तुम्ही जर सिव्हिल इंजिनियर झाला, ओके,
तुम्ही जर सिव्हिल इंजिनियर झाला आणि एक बँक रोड तुम्हाला दिलाय, हा थिटा तुम्हाला दिलाय आणि तुम्हाला सांगितलं की ह्या रोडवरून किती स्पीडनी, कोणत्या ऑप्टिमम स्पीडनी गाडी चालवली तर ती स्किड होणार नाही, सेफली मोस्ट सेफ स्पीड त्या रोडवरचं काय आहे हा थिटा तुम्हाला जर माहिती असेल तर तुम्ही या फॉर्म्युल्यामध्ये टाकून ती व्हेलॉसिटी काढू शकता. ओके, किंवा आता हा रोड इथे कन्स्ट्रक्ट होता किंवा मग तुम्हाला रोड कन्स्ट्रक्ट करायचा आहे. ओके, तुम्हाला काय करायचं आहे, तिथे तुम्हाला रोड कन्स्ट्रक्ट करायचा आहे. तुम्हाला सांगितलंय की ह्या रोडवर इथे आपल्याला एक सर्क्युलर पाथ तयार करायचा आहे, हा सर्क्युलर ट्रॅक तुम्हाला तयार करायचा आहे, याची रेडियस तुम्हाला दिलेली आहे आणि तुम्हाला सांगितलं की ह्या रोडवरून आपल्याला 110 किलोमीटर पर आवर नी गाडी चालवायची आहे. काय स्पीड दिला, 110 किलोमीटर पर आवर नी आपल्याला गाडी चालवायची आहे. म्हणजे ऑप्टिमम स्पीड तुम्हाला दिला 110 किलोमीटर पर आवर आणि सांगितलं की असं जर असेल, ह्या स्पीडनी जर आपल्याला सेफली गाडी चालवायची असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, हा रोड बँक करायचा आहे. मग तो बँक करण्यासाठी तुम्हाला थीटा फाइंड आउट करायला लागेल, तो रोड कन्स्ट्रक्ट करण्यासाठी, तर तो थीटा फाइंड करा. अशा प्रकारचे प्रॉब्लेम याच्यावर तुमचे असू शकतात. एक तर तुम्हाला थीटा दिलेला असेल, व्हेलॉसिटी काढायची असेल, ओके, नाहीतर व्हेलॉसिटी दिलेली असेल थीटा किंवा रेडियस, तुम्हाला ती शोधायला लागणार आहे. अतिशय सोपं हे आहे. तर बघा इथे आपण केस 1 तुमची बघितली आहे. आता आपण बघणार आहोत तुमची केस 2 आणि 3 आपल्या येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. ओके, तोपर्यंत अभ्यास करत राहा, दिलेला होमवर्क वेळेवरती कंप्लीट करत राहा. ओके, आणि व्हिडिओ मध्ये जर गॅप पडला तर मागचे जे व्हिडिओ आहेत ते रिपीट बघत राहा आणि ह्या मी जे काही तुम्हाला लिहून देतोय, ओके, बोर्डवरती मी जे काही लिहून देतोय याच्या रनिंग नोट्स तुम्ही काढत चला. मी नोट्स तुम्हाला प्रोव्हाइड करणारच आहे, परंतु ह्या रनिंग नोट्स तुम्ही काढत चला. ठीक आहे, चला.